नमस्कार. तिलकुंद चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणजेच माघ शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी पूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणेशाचा जन्म झाला आणि म्हणून त्याचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत किंवा हे गणेश जयंतीचं व्रत करण्याची परंपरा आपल्या देशामध्ये चालू आहे. काय आहे हा गणपती? त्याला काय असं नाव पडलं विनायक, आणि काय त्यांनी कार्य केलं म्हणून त्याची सेवा लोक करतात, याच्याविषयी पुराणामध्ये अनेक प्रकारच्या कथा आलेल्या आहेत. गणेश पुराण आहे, मुद्गल पुराण आहे आणि 18 पुराणांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी मुद्गल पुराण आणि गणेश पुराण याबद्दल काय म्हणतं त्याचा विचार आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये करू. अंग देशात म्हणजेच आत्ताचा बंगाल प्रांत, पुण्यतम अशा जान्हवी नदीच्या तीरावरती रुद्रकेतू नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि शारदा नावाची त्याची पत्नी होती. यांनी शिवाची अपार अशी उपासना केली आणि त्या शिवकृपेने त्यांना 2 मुलं प्राप्त झाली. जुळ त्या ठिकाणी जन्माला आलं. यमल अशी पुत्र त्यांच्या ठिकाणी जन्माला आली. जातकर्मादी त्यांचे संस्कार करून त्या रुद्रकेतू ब्राह्मणाने त्यांचं नाव देवांतक आणि नरांतक असं ठेवलं. हे दोघे जण अत्यंत पराक्रमी विद्वान असे ब्रह्मपुत्र त्या ब्राह्मणाचे पुत्र होते. सगळीकडे त्यांची कीर्ती पसरू लागली आणि नारद ऋषी, देवऋषी नारद त्यांना भेटण्याकरता म्हणून आले आणि त्यांची ती कीर्ती, त्यांचं तेज, त्यांचं रूप सगळं पाहून प्रसन्न झाले आणि त्यावेळेला रुद्रकेतूंनी नारदाची प्रार्थना केली की आमच्या या 2 पुत्रांवरती तुम्ही कृपा करा. नारद महर्षींनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्रैलोक्य विजयी भव असा आशीर्वाद त्यांना प्रदान केला. हा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नारद मुनींनी त्यांना उपदेश केला पंचाक्षर मंत्राचा. शिवाचा जो पंचाक्षर मंत्र आहे नमः शिवाय, या मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं या मंत्राचा जप करत तुम्ही जर शिवाला प्रसन्न केलं तर तुम्ही सर्वत्र विजयी व्हाल, शिवाची कृपा तुम्ही संपादन करा असं नारद मुनीने सांगितलं. आणि मग या 2 रुद्रकेतूच्या पुत्रांनी, एक देवांतक आणि नरांतक, या दोघांनी अरण्यामध्ये जाऊन, वनामध्ये जाऊन तपश्चर्येला सुरुवात केली आणि ते दोघे जण पायाच्या एका अंगठ्यावरती उभं राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा हजारो वर्षपर्यंत जप करत राहिले. त्यांनी तसं ते तप केलं. त्या तपानं, त्यांच्या त्या पूजेनं, उपचारानं भक्तवत्सल करुणामय असणारे आशुतोष भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शिवानी त्यांना सांगितलं मी प्रसन्न झालोय, तुम्हाला काय आशीर्वाद पाहिजे तो मागा. आणि त्या दोघांनीही भगवंताकडे आशीर्वाद मागितला, वरप्राप्ती मागितली की हे आशुतोष भगवान शंकरा, आम्हाला असा वर दे, राक्षस, मनुष्य, यक्ष, देव, गंधर्व, पिशाच, अप्सरा, किन्नर या कोणाकडूनही आम्हाला मृत्यू येता कामा नये, कोणत्याही शस्त्राने आम्हाला मृत्यू येता कामा नये, सृष्टीच्या कोणत्याही प्राण्याकडून आम्हाला मृत्यू येता कामा नये, आम्हाला वनात किंवा गावात मृत्यू येता कामा नये, आम्हाला मृत्यू असा येऊ नये आणि आम्हाला त्रैलोक्याचं शासन करण्याची शक्ती प्राप्त हो आणि ते आम्हाला प्राप्त हो असा उभयांनी दोघांनी त्यांच्याकडून वर मागितला. भगवान शंकरानं भोळेपणानं तथास्तु म्हणून त्यांना तो वर प्राप्त करून दिला. आणि तो वर प्राप्त झाल्यानंतर देवांतक आणि नरांतक हे दोघ जण आपल्या नावाप्रमाणे, देवांतक म्हणजे देवाचा अंत करणारा आणि नरांतक म्हणजे नरांचा म्हणजे माणसांचा नाश करणारा, यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आपलं नाव सार्थ करण्याकरता एकाने अमरपुरीवरती म्हणजे इंद्राच्या स्वर्गावरती
इंद्रपुरीवरती आक्रमण केलं आणि इंद्रादी देवांचा त्यांनी पराभव केला. स्वर्गाचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं. अमरपुरीचा तो राजा झाला. सगळे देव तिथून पळून गेले आणि गिरीकंदरामध्ये जाऊन राहू लागले. अन्न त्यांना खायला मिळेना, कंदमुळं ती खायला लागली. तोपर्यंत इकडे दुसरा असणारा नरांतक त्यांनी पृथ्वीवरती अहंकार निर्माण केला आणि सगळ्या पृथ्वीचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेऊन घेतलं. पृथ्वीवरती चालणारी सगळी देवकार्य, यज्ञयागादी कार्य, सत्संगादी कार्य, भजन पूजनादी देवाची कार्य सगळी बंद पडली. सगळा त्यांनी अधिकार आपल्या हातामध्ये घेऊन घेतला. पाताळामध्ये जाऊन त्यांनी नाग लोकाचा अधिकार घेतला. तिथे असणारं सगळं द्रव्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि एका असुराची तिथे नेमणूक केली आणि शेषाला त्यांनी बाजूला सारलं आणि तिथले राज्य आपल्या हातामध्ये घेऊन घेतलं. सर्वे सुरा गता हरिमगिरी गंभर युतम असं वर्णन आलेले. सगळे सूर म्हणजे देव सगळेच्या सगळे कैलास पर्वताच्या गुहागारामध्ये जाऊन बसले, गुहेमध्ये जाऊन बसले आणि तिथं कंदमुळांचा आहार करू लागले. त्या राक्षसांच्या भीतीने सगळे ऋषी मुनी त्राही त्राही त्या ठिकाणी झाले. सर्वांना मोठं दुःख प्राप्त होऊ लागलं आणि सगळ्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना करून सगळेजण त्राही त्राही म्हणून आम्हाला वाचवा, आम्हाला यातून मुक्त करा म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने त्या सर्वांना विनायकाची प्रार्थना करायला सांगितली आणि तो विनायक तुमच्यावरती कृपा करेल असं सांगितलं. त्यावेळेला या सगळ्या ऋषी मुनींनी, देवांनी, साधूंनी भगवान विनायकाची प्रार्थना केली. हा हा भूतम जगत सर्वम स्वधा स्वाहा विवर्जितम वयम मेरु वहायाता अरण्या पशवो यथा अतोमुम स्वाम महादेव महादैत्यम जहि विश्वम भराधुना अशी प्रार्थना केली की हे विनायका, आम्ही सगळे त्राही त्राही झालेलो आहे. सगळं जग त्राही त्राही झालेलं आहे. या जगामध्ये स्वहा स्वधाकार बंद झालेला आहे. म्हणजेच जगाच्या उत्पत्तीला जे साह्यभूत आहेत ते यज्ञ यागादी कर्म बंद पडलेली आहे. आम्ही सगळेजण मेरू म्हणजे कैलासाच्या गुहेमध्ये येऊन लपलेलो आहोत आणि अरण्यात पशुसारखे आम्ही या ठिकाणी राहतो आहोत. आता या संकटापासून, या महादैत्यांचा वध केल्याशिवाय, त्यांना नष्ट केल्याशिवाय, त्यांचा नाश केल्याशिवाय आमची मुक्ती नाही. म्हणून तुला विनंती करतोय विश्वंभरा अधुना म्हणजे आत्ताची आत्ता तू त्यांचा वध कर अशी विनायकाची प्रार्थना त्यांनी केली. आणि त्यावेळेला आकाशामधून वाणी झाली. आकाशवाणी सगळ्या ऋषीमुनींनी आणि देवांनी ऐकली. ती आकाशवाणी अशी, कश्यपस्य गृहे देवो अवतरिष्यति सांप्रतम करिष्येत अद्भुतम कर्मम करिष्येत अद्भुतम कर्मम पदानी व प्रदास्यति दुष्टानां निधनं चैव साधूनां पालनं तथा. अशी आकाशवाणी झाली की आम्ही कश्यप मुनीच्या घरामध्ये अवतार घेणार आहोत. देव तो अवतार घेईल आणि तो आल्यानंतर असं अद्भुत कर्म करील. करिष्येत अद्भुतम कर्म, आणि त्या अद्भुत कर्माने तुम्हाला तुमची पद पुन्हा प्राप्त करून देईल. दुष्टांचा नाश करील आणि साधूंचं तो पालन करील, सज्जनांचं पालन करील अशी आकाशवाणी झाली. आणि देव त्या आकाशवाणीने संतुष्ट झाले. कश्यप आणि त्या कश्यप ऋषीची पत्नी आदिती, ब्रह्मदेवाचा कश्यप हा मानसपुत्र, सृष्टी निर्माण करण्याकरता म्हणून ब्रह्मदेवाने ज्या सप्तपुत्रांची निर्मिती केली त्याच्यामध्ये कश्यप एक. आणि त्या कश्यपाच्या आश्रमामध्ये आदितीला मनोमन वाटू लागलं की आपल्याला चांगला पुत्र जन्माला यावा, आपल्या घरी पुत्राचा जन्म व्हावा. म्हणून तिने आपल्या पतीची प्रार्थना केली आणि पतीला सांगितलं की मला एक पुत्र जन्माला यावा. त्यावेळेला त्या आदितीला कश्यप ऋषीने उपदेश केला आणि नमः शिवाय या मंत्राचा जप करण्याचा उपदेश केला. नमः शिवाय या मंत्राचा ती जप करू लागली आणि तिला एक दिवशी अद्भुत असं दर्शन घडलं. तिच्या समोर 10 हात असणारा, प्रचंड असं शरीर असणारा, अनेक अलंकार धारण केलेला एक पुत्र, एक पुरुष तिच्या समोर उभा राहिला. आणि ते रूप पाहिल्यानंतर तिला मूर्छा आली. परंतु त्या
असणाऱ्या त्या रूपाने त्या पुरुषाने तिला सावरलं आणि सांगितलं की ज्याचं चिंतन तू करतेय, जो तुझ्याकडे यावा असं तुला वाटतं, तो मीच आहे, मीच तुझ्या उदरी जन्म घेणार आहे, असं त्या ठिकाणी त्या आदितीला त्या पुत्राने सांगितलं. कर्मवशात काही दिवसांनी त्या आदितीला गर्भ राहिला आणि अत्यंत मनोहर असं तिचं रूप दिसायला लागलं. ती गर्भवती असताना सोज्वळ असं तिचं रूप दिसायला लागलं. दिवसोदिवस तिची कांती त्या ठिकाणी वाढू लागली आणि त्या आदितीला माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचं स्वरूप दशभुजो बाहुबला कर्णकुंडल मंडिता कस्तुरी विलसद भालू मुकुटभ्राज मस्तका सिद्धिबुद्धियुत कंठे रत्नमाला विभूषिता चिंतामणि लक्षतक्षा जपा पुष्पारुणाधरा उन्नसो भ्रुकुटी चारु ललाटो दंत दीप्तिमान देहकांत्या हततमा दिव्यांबरयुत शुभा. असा हा विनायक त्या ठिकाणी जन्माला आला की ज्याचं स्वरूप दशभुजो, 10 भुजा त्याला आहेत आणि त्या अत्यंत बलवान अशा 10 भुजा आहेत. कर्णकुंडलानं तो मंडित आहे. कस्तुरी त्याच्या भालावरती विलसित आहे. मुकुट आहे, शोभणारा अत्यंत तेजवान असा मुकुट आहे. सिद्धी आणि बुद्धी यांनी तो युक्त आहे. कंठामध्ये रत्नमाला त्याच्या विभूषित आहे. चिंतामणी वक्षस्थलावरती त्याच्या आहे आणि सूर्याच्या सारखी कांती त्याची आहे. नासिक त्याचं उन्नत आहे, उंच असं नाक त्याचं आहे. भ्रुकुटी अत्यंत विशाल अशी आहे ललाटावरती आणि त्यामुळे त्याचं ते कपाळ शोभून दिसतं. त्याच्या भुवया मोठ्या आणि उंच असल्यामुळे ते ललाट त्याचं शोभून दिसतं. दात त्याचे अत्यंत दीप्तिमान असे आहेत. देहाचं तेज सगळीकडे पडेल असा देह त्याचा आहे आणि अंधकाराचा हततमा, तम म्हणजे अंधकार, आणि त्याचं तो जिथे जाईल तिथे अंधकाराचा नाश करील असं दिव्य स्वरूप त्याचं आहे. आणि त्यांनी अशी दिव्य वस्त्र अंगावरती आपल्या धारण केलेली आहे. असा महोत्कट विनायक त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. अत्यंत आनंद सगळ्यांना झाला. देवानी पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केलेली आहे आणि माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी दुपारी मध्यान्नाच्या वेळेला त्याचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. हा विनायक बाललीला करू लागलेला आहे. बाललीला करीत असताना त्याला मारण्याकरता विरजा नामाची एक राक्षसी त्या ठिकाणी आली. त्या राक्षसीचा त्यानं वध केला. शुकाकार रूप धारण करून म्हणजे पोपटाचं रूप धारण करून उद्धत आणि धुंधुधर नावाचे 2 राक्षस त्याला मारण्याकरता आले. त्यांचाही वध त्यांनी केला. नक्रोधार नावाचा राक्षस रूप धारण केलेला गंधर्व जलक्रीडा त्या ठिकाणी करायला गेल्यानंतर आईबरोबर हा आंघोळीला गेलेला असताना त्याला त्यांनी पकडलं आणि दूरवर खेचून नेलं. कश्यपाच्या सगळ्या शिष्यांनी उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आई आदितीही त्याच्या मागे पोहत गेली, तिला वाचवण्याचा त्याला प्रयत्न केला, परंतु तो कोणाच्या हातात सापडला नाही. परंतु विनायकाचा स्पर्श होताच त्या गंधर्वाचा उद्धार झाला आणि नक्र म्हणजे मकर, मगरीचा देह त्यांनी टाकला आणि मगरीचा देह टाकून तो गंधर्व त्याच्यातून प्रगट झाला. त्या गंधर्वानी त्याची प्रार्थना केली. उपनयनादी संस्कार झाल्यानंतर सगळ्यांनी त्याला आशीर्वाद प्रदान केले. ब्रह्मदेवाकडे कश्यप ऋषी आपल्या पुत्राला घेऊन गेले. त्यावेळेला ब्रह्मदेवानी त्यांना आपल्या जवळ असणारं पद्म म्हणजे पुष्प प्रदान केलं आणि ब्रह्मस्पती असं त्यांचं नाव ठेवलं. बृहस्पतीच्या जवळ गेल्यानंतर बृहस्पतीने त्यांना विद्या प्रदान केली आणि भारभूती असं नाव ठेवलं. भूमीचा भार हरण करणारा भारभूती असं नाव त्याचं ठेवलं. कुबेराजवळ गेल्यानंतर कुबेराने आपली रत्नमाला त्यांना अर्पण केली आणि सुरानंद असं नाव त्यांना प्राप्त करून दिलं. सुरांना म्हणजे देवांना आनंद प्राप्त करून देणारा तू हो. वरुणाजवळ गेल्यानंतर वरुणाने आपला पाश त्यांना अर्पण केला आणि सर्व प्रिय
असं त्यांना नाव दिलं, की तू सगळ्यांना प्रिय होशील असं नाव त्यांना दिलं. भगवान शिवानं त्यांना विरूपाक्ष असं नाव दिलं आणि त्रिशूळ आणि डमरू प्रदान केला आणि चंद्राच्या कलाही त्यांना प्रदान केल्या आणि भालचंद्र असं नाव भगवान शिवानं गणपतीला दिलं. आधी तिथे असणारी सखी परशुरामाची आई रेणुका, तिच्याजवळ ज्या वेळेला गणेश गेला त्यावेळेला त्या रेणुकेनं आपल्या हातात आपल्याजवळ असणारा परशु त्या विनायकाला दिला आणि त्याचं परशुहस्त असं नाव ठेवलं. आपल्याजवळ असणारा सिंह त्याला दिला वाहन म्हणून आणि सिंह वाहन असं त्याला नाव प्रदान केलं. समुद्राने मुक्तमाला त्याला प्रदान केली आणि मालाधर असं त्याला नाव प्राप्त करून दिलं. शेषनागाने आपलं शरीरच त्याला प्रदान केलं आणि आपल्या शरीरावरती बसण्याकरता आसन निर्माण करून दिलं आणि त्याला आसन प्रदान केल्यामुळे फणिराजासन असं गणपतीला नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. अग्नीनं आपली दाहक शक्ती विनायकाला प्रदान केली आणि धनंजय असं त्याला नाव प्राप्त झालं. वायूनं आपली स्पर्शशक्ती त्याला प्रदान केली आणि प्रभंजन असं नाव त्याला दिलं. इंद्राचा गर्वहरण या विनायकानं केला. ज्या वेळेला इंद्राच्या दरबारामध्ये विनायकानं प्रवेश केला त्यावेळेला इंद्राला मोठा गर्व झाला. इंद्राला कोण, सगळे देव माझ्या पाया पडतात, मी देवांचा राजा आहे, हे एवढं छोटंसं बालक 7 वर्षाचं, याच्या काय पाया पडायचं, याला काय पाद्य अर्घ्य द्यायची, म्हणून उपेक्षा त्या ठिकाणी इंद्राने त्याची केली. पण मग त्या सगळ्यांनी त्याला सांगितलं की अरे बाबा त्यांनी एवढा पराक्रम केला, इतक्या बालवयामध्ये त्यांनी विराजा नावाच्या राक्षसीला मारलं, उद्धतानी धुंधरू नावाच्या राक्षसाला त्यांनी मारलं. पण त्या इंद्राला प्रकाश पडला, त्या म्हणलं ठीक आहे, मी कुठं पाहिलं म्हणले, प्रत्यक्ष त्यांना मारलं की नाही पाहिलं याचं मी प्रत्यक्ष दर्शन केलेलं नाही, मी त्यामुळे याला मानत नाही. त्यावेळेला विनायकानं त्याचं आपलं विराट रूप दर्शन त्या ठिकाणी दाखवलं आणि विराट रूप दर्शन दाखवल्यानंतर त्याचे डोळे दिपले आणि इंद्रानी त्यांना प्रणाम केला. इंद्रानी त्या विनायकाचं पूजन केलं आणि आपलं असणारं शस्त्र त्यांना प्रदान केलं, वज्र त्यांच्या हातामध्ये प्रदान केला. पुढे या बाललीला संपल्यानंतर अनेक दैत्यांचा वध या विनायकानं केल्याची कथा आहे. अनेक दैत्यांना त्यांनी मारलं. धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला. जृंभा, ज्वालामुख, व्याघ्रमुख, दारुण, कुपक, कंदर, अंबकासूर, अंधकासूर या सगळ्यांचा वध केला. काशी नरेशाला, काशी राजाला हे सगळेजण त्रास देत होते म्हणून कश्यपाच्या आज्ञेनं कश्यप आश्रमामधून काशीला जाऊन या सगळ्यांचा वध करून काशी नरेशाला आनंदित केलं, काशी नरेशाला सुखावह वातावरण केलं. या सगळ्यांचा वध केल्यानंतर मोठे 2 दैत्य राहिले होते की ज्यांनी आपल्या आसुरी शक्तीने सगळ्या विश्वाला व्यापलं होतं आणि ही जी नावं मी तुम्हाला सांगितली या सगळ्यांना एकेका ठिकाणी अधिकारी म्हणून नेमलेलं होतं. असे असणारे हे सगळे दैत्य मारून त्यांचे जे मोहरके आहेत, त्यांचे जे मुख्य आहेत, त्यांना मारण्याकरता म्हणून नरांतकाला आणि देवांतकाला मारण्याचा विचार आला. आणि ज्या वेळेला नरांतकाला आणि देवांतकाला कळालं की हे एवढंसं बालक आपल्या पराक्रमाने त्यांनी आज सगळ्या दैत्यांना मारलं, राक्षसांना मारलं, राक्षसिनीला मारलं, आपलं सगळं सैन्य मारलं, याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि म्हणून हा देवांतक पुन्हा एकदा अमरपुरीवरती चालून गेला आणि अमरपुरीवरती चालून गेल्यानंतर त्यांनी भगवान विनायकाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्याला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले, नरांतकालाही मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले. खूप मोठी कथा आहे पण आपल्याला इतकं विस्ताराने सांगता येणार नाही. म्हणून नरांतकाला भगवान गणेशानं आपल्या हातामध्ये धरलं, कारण त्यांना जी वर प्राप्त होते त्या वर प्राप्ती असल्यामुळे कोणत्या शस्त्रांनी नाही, कोणाकडून नाही, मनुष्याकडून नाही, म्हणून यांनी जे रूप घेतलं होतं ते 10 हाताचं मनुष्याचं वेगळं रूप होतं. आपल्या हातामध्ये घेतलं आणि जसं फूल कुस्करून टाकतो तसं कुस्करून त्या नरांतकाला फेकून दिलं. आणि देवांतकाला युद्ध करताना देवांतकाने त्या विनायकाचे 2 दात आपल्या हातामध्ये पकडले
आणि दात हातामध्ये पकडून त्याच्याबरोबर तो खेळू लागला, त्याला मारू लागला, एकमेकाला ते प्रतिकार करू लागले. त्यावेळेला विनायकाचा एक दात तुटून त्या देवांतकाच्या हातामध्ये आला आणि हातामध्ये आल्याबरोबर तो त्या वेगाने खाली पडला. जितक्या वेगाने तो दात उपटला तितक्या वेगाने तो देवांतक खाली पडला. तो खाली पडलेला असतानाच त्याच्याच हातातला दात घेऊन त्या दाताने, कोणतं शस्त्र नाही मारायचं म्हणून दाताने त्या देवांतकाचा वध विनायकाने केला आणि त्या दोघांनाही मुक्ती प्राप्त करून दिली. काशी नरेशाला आशीर्वाद दिला आणि आपल्या आश्रमाला ते जायला निघाले, कश्यप आश्रमामध्ये. त्यावेळेला सगळी काशीला अत्यंत विव्हळता निर्माण झाली. इतका सुंदर असणारा हा बालक, एवढं आपल्याला सुखावं वातावरण काशीला पूर्ण त्यांनी परत जशी होती तशी काशी निर्माण केली. काशीमध्ये अनेक विध्वंस झाले होते, जसं आत्ताच्या काळात झाले की नाही. ज्यावेळेला मुस्लिमांनी आक्रमण केली, परक्यांनी आक्रमण केली, त्यावेळेला काशी सगळी विध्वंस करून टाकली होती. ती हळूहळू हळूहळू कधी अहिल्यादेवीच्या माध्यमाने तर कधी एखाद्या राजाच्या माध्यमाने त्या ठिकाणी कधी ती काशी हळूहळू उभी राहतीये, अजून राहील. तद्वत त्या काशीला त्या काळामध्ये त्या विनायकाने पुनश्च पहिलं स्वरूप प्राप्त करून दिलं. जो तिची मोडतोड झाली होती त्या मोडतोडीपासून काशीला त्यावेळेला पुनश्च उभं केलं आणि मग परमानंद झाला. म्हणून त्या काशी नरेशानं ढुंडी विनायक नामाची एक विनायकाची प्रतिमा तिथं बसवली. विश्वेशम माधवम ढुंडीम दंडपाणींच भैरवम वंदे काशीं गुहांगंगाम भवानीम मनकर्णिकाम असं म्हणून त्या ढुंडीराज विनायकाला त्या ठिकाणी स्थान दिलं आणि सगळेजण त्याची पूजा करू लागले. माघी चतुर्थीला तिथेही मोठा उत्सव साजरा होतो, त्याची पूजा होते. आणि माघी चतुर्थीचं व्रत हे एकादशी सारखं करायचं असतं. माघी चतुर्थीला उपवास जसं चंद्रदर्शनानंतर आपण सोडतो इतर चतुर्थीला, तसं शुक्र चतुर्थीचा जो उपवास आहे तो एकादशी सारखा पूर्ण दिवसभर उपवास करून पंचमीला दुसऱ्या दिवशी त्याचं पारणं करायचं. पंचमीला तो उपवास सोडायचा असतो. आणि तिलकुंद चतुर्थी म्हणून त्या दिवशी तिळाच्या लाडवाचा, तिळाच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवायचा असतो. आणि आपण दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तिळाचा प्रसाद आपण घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अन्नाचा प्रसाद घेऊन तो उपवास सोडावा. असं हे तिलकुंद चतुर्थी किंवा विनायक चतुर्थीचं व्रत किंवा गणेश जयंतीचं व्रत, त्याला आपण जे म्हणाल ते हे व्रत साजरं करावं. जेणेकरून सिद्धिविनायकाची, महोत्कट गणेशाची, ढुंडीराज विनायकाची किंवा विविध नावाने त्याला जे बोलवलं जातं त्या विनायकाची आपल्यावरती कृपा होते आणि तो आपल्या सगळ्या विघ्नांचा नाश करतो. जसं काशी नरेशाच्या विघ्नांचा नाश केला आणि त्याला पूर्वपद प्राप्त करून दिलं, तसं आपल्याही विघ्नांचा नाश करून आपल्यावरती कृपा तो करतो. तशी त्या विनायकाने आपल्या सर्वांवरती कृपा करावी अशी विनायकाच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. सिद्धिविनायक भगवान की जय.